नमस्कार शेतकरी बंधूंनो. चला तर मग आपल्या 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस 24वा. तर आज आपण आदामा कंपनीचे फ्लेमबर्ग ह्या एक नॅचरल बायोस्टिम्युलंट ह्या प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत. तर वनस्पतीचे पोषक तत्वाचे शोषण वाढवून ताण सहनशीलता सुधारून वनस्पतींची वाढ योग्य प्रकारे करते. तसेच हे बायोस्टिम्युलंट हायड्रोलाइट प्रथिनापासून मिळवलेल्या ॲमिनो आम्ल आणि पेप्टासाइडसह तयार केले आहे, ज्यामुळे वनस्पती सहजपणे अन्न शोषून घेऊ शकतेच. तसेच फ्लेमबर्गचा वापर पीक उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. तसेच हे पिकांना दुष्काळ आणि उष्णता यासारख्या अजैविक ताणांना तोंड देण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतो. तसेच हे फ्लेमबर्ग बायोस्टिम्युलंट धातूंना चिलेट करून लवकरात लवकर वनस्पतींना शोषण करण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी म्हणजे विशेषतः पानाद्वारे पसरण्यासाठी लवकरात लवकर अन्नद्रव्य उपलब्ध करून देतो. तसेच तरी कंपनीने रिकमेंड केल्याप्रमाणे ह्या टॉनिकची फवारणी तुम्ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी अंधार पडायच्या अगोदर ह्याची फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आणखी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. तरी हे बायोस्टिम्युलंट आपण सर्व पिकांसाठी वापरू शकता. तरी आता आपण ह्याच्या प्रमाणाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर प्रति 1 लिटरसाठी 2 मिली एवढे प्रमाण ह्या बायोस्टिम्युलंटचे आहे. तसेच आपल्याला मार्केटमध्ये 250 ml 500 ml 1 लिटर इत्यादी पॅकिंगमध्ये आपल्याला हे औषध भेटून जाईल. तरी आपल्याला 250 ml पॅकिंगची किंमत एक 350 ते 400 रुपयाच्या दरम्यान भेटून जाईल. 500 ml ची किंमत 650 ते 700 रुपयाच्या दरम्यान भेटून जाईल आणि 1 लिटर पॅकिंगची किंमत 1100 ते 1150 रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल. धन्यवाद.